महाराज कृपा करा, विनंती स्वीकार करा भक्तांची. महाराज कृपा करा, पूर्ण संचार घ्या, 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 पूर्ण संचार घ्या. महाराज कृपा करा, मोठ्या प्रमाणात संचार घ्या. महाराज कृपा करा, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या, पूर्ण संचार होऊ द्या. हे दक्षिणी महाकाली माती कृपा करा, पूर्ण संचार घे, पूर्ण संचार घे, पूर्ण संचार घे, पूर्ण संचार घे, पूर्ण संचार घे. 19/9/2000 वर मंगळवार दुपारी 3 वाजता त्रिमुखी महाराज आहेत, बरोबर की नाही? सर्वांना नृसिंह महाराज हे अवतार माहित नाही, तर बरेच लोक बघा गाणगापूरला जाऊन आले असतील, औदुंबरला जाऊन आले असतील, नाहीतर नरसोबाच्या जाऊन असतील. तिथं समाधी एका पादुका येऊ तिथं कोण कोण जाऊन आले सांगा या 3 ठिकाणी, बोट वर करा. तर बऱ्याच लोकांना माहित नाही नृसिंह महाराज म्हणजे कोण आहे. आता कारांच्या लाडामध्ये त्यांचा जन्म झाला, त्यांनी तिथून ते औदुंबरला आले. औदुंबरला त्यांनी चातुर्मास केला, चातुर्मास करून सुद्धा तिथं काय केलं, एका ब्राह्मणाला विद्या त्यांनी प्राप्त केली. तिथे 4 महिने त्यांच्या भरपूर लिहिलायचं आणि तिथं ते वाडीला गेले. वाडीला जाऊन सुद्धा त्यांनी एक तप केले, 12 वर्ष केले. तिथं सुद्धा त्यांनी मनोहर पादुका स्थापित केल्या आणि तिथून ते गंधर्वपूरला गेले, म्हणजे आत्ताच गाणगापूर आहे, आणि तिथं सुद्धा कार्य चालू आहे. आता तिथं तुम्ही गाणगापूरला गेला तर बघा, सकाळी 12:30च्या आरतीला आणि संध्याकाळी 7:30च्या आरतीला असंच संचार होते. मग कार्य कोण करतोय बऱ्याच लोकांना माहित नाही, म्हणजे त्रिमुखी महाराजांचं कार्य आहे. बऱ्याच लोकांना माहित नाही नृसिंह महाराज म्हणजे कोण आहेत म्हणून. आता गाणगापूरमध्ये बी त्यांनी भरपूर लिहिलेली आहेत, प्रत्येक गोष्ट महाराज कर्मावर बघतात. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं काय की 11 गुरुवार आमचे संचार होत नाही, कारण तुमचं संचित कर्म असतंय. आता महाराजांची बन सुद्धा राहत नाही, तिला सुद्धा 12 वर्ष कुष्ठरोग होते. महाराजांनी गाणगापुरातील 8 तीर्थ करायला लावले 12 वर्ष, म्हणजे त्यांची सख्खी बन असून तरी तिचं कर्म त्यांनी महाराजांनी काय केलं का, शेवटी तिला पहिल्यांदा सेवाच करायला लावली. तर मागच्या जन्मी तिच्याकडे 3 मांजरं मेलेली चुकून. मग आपल्याकडे मागच्या जन्मी काय कर्म झालं असेल, मग आपल्या दिवस नव्हती तुम्ही आलाय बाबा, नाही तुम्हाला लिंबू धागा दोरा दिलाय आणि तुमचा एका दिवसात तुम्हाला फरक पडणार असं काही होणार नाही. ज्यावेळेला तुम्ही नामस्मरण चालू कराल त्यावेळेला तुमचं कर्म हळूहळू संचित फिटायला लागेल आणि त्यावेळेला तुम्हाला त्रास वाढतो. ज्यावेळेला आपलं कर्म फिटत जातं त्यावेळेला आपल्याला त्रास जास्त वाढतो. मग सेवेत आलेल्या पहिल्या 5 गुरुवार भरपूर त्रास होतो लोकांना. लोक काय म्हणतात आपण सेवा न केलेली बरी. आता बघा, विठ्ठल संप्रदायामध्ये एकानं माळ घालायची आणि बाकीच्यांनी खायचं, त्रास काहीच होत नाही. दत्त संप्रदायामध्ये आले की सर्वांनी मांसाहार बंद करावं लागते. आणि ज्या टायमाला तुम्ही नामस्मरणाला बसता त्या टायमाला महाराज घरात येतात. घरात महाराज आले की गुप्तपणे त्यांना शासन होतं. मग शासन त्यांना झालं की महाराज तुमचं नामस्मरण बंद झालं की महाराज निघून जातात. निघून गेले की काय होते परत ना, की तुम्हाला दिवसभर त्रास होतो, कुठं आजारीच पडणार, कुठं भांडण होणार दिवसभर. मग संध्याकाळी तुमची मेंटली चेंज होणार की आता नामस्मरणाला बसायलाच नको. का तर प्रत्येकाची तोंड वेगवेगळी झालेली असते की का तर तुम्ही बसता की पूर्ण महाराज येणार आहे, ते महाराज आले पूर्ण शक्त्यांना शासन भेटणार आहे. त्यासाठी नामस्मरण किती बी त्रास झाला ते 5 गुरुवार नामस्मरण तुम्ही बंद करून तिथून पुढे तुमचा त्रास हळूहळू कमी होईल. आता संचार तुम्ही आरतीला बघितलं, आता डायरेक्ट कार्य तुम्ही काय सांगते बघा, तुम्ही स्वतः विनंती करा महाराजांनी. कोण आहे, स्त्री का पुरुष आहे? बोल परदेशी. हा पाठवलं का लागली? किती वर्ष झालं? इकडे सर, इकडे सर, सर इकडे अजून, सर अजून इकडे, सर तिकडे इकडे या, इकडे या साईडला अजून सर, माझ्या साईडला सर, इकडे सर अजून, सर अजून. किती वर्ष झाली येऊन? मग किती वर्ष झालं घरात येऊन? 10-12 वर्ष झाली. काय काय त्रास दिला तू? पैसा घालवला, हा घालवलं, जमीन घालवली. किती जण आहे तुम्ही? आम्ही 5 जण आहेत. जमीन कशी घालवली? मला पाहिजे होते सगळे त्याची जमीन, हा. पैसा, त्याला कामाला ठेवायचं होतं त्याच्या घरात मांसाहार खात होती का लोक यादी? सगळी खात होती. लोकांना कळू दे मांसाहार घरात खाल्ल्यावर काय त्रास होतो? सांग काय तुम्ही त्रास देता मांसाहार खाल्ल्यावर? काहीच ठेवलं नाही, सगळं त्याच्यावरच घालवलं पैसे. हा. रोज खायचं. अजून मांसाहार खाल्ल्यावर काय होतं तुमचं? मांसाहार खाल्ल्यावर काय होतं? आम्हाला ताकद मिळते ना. बघा, मांसाहार खाल्ल्यावर ताकद वाढते. ऑब्झर्व करा तुमच्या घरात सुद्धा बघा, अमुष्या पौर्णिमेला जर त्रास होत असेल, नॉनव्हेज घरात गेल्यावर त्रास होतो, वादविवाद होत असेल, तुला समजून जावा की अशा त्यांचा त्रास आहे तुम्हाला घरात म्हणून. पण मुक्ती घेणार आहे का तू? हा, आम्ही सगळी मुक्ती घेणार आता. अजून काय काय त्रास दिला घरात? दीदीला आजारी पाडली, झाडाला 2दा मरणाच्या दारात परत आणलं. काय केलं? पोटात नस सोडली, सगळ्या पोटात रक्त केलं, कोमात घालवलं, ऍक्सिडेंट करता वाचवलं. दवाखान्यात किती पैसे घालवलं? लय घालवलं. लय म्हणजे किती घालवलं? 2-4 लाख घालवलं की. हा, 2-4 लाख. 2-4 लाख.
घराघराला आजारी पडलं. हा प्रभाव कोण टाकला सगळ्यांवरती. हा सासरी बी बाहेर बी. दोन्हीकडे बी. दोन्हीकडे पण. हा बरं प्रभाव काढून घे तुझा. प्रभाव काढून घे. मला मुक्ती पाहिजे आहे. हा दुसरं कोण आहे त्याला बोलू तू सर साईडला. सर साईडला बोल. हा दुसऱ्याला बोलू पूर्ण संचार घ्या. सर साईडला बोल सर. ये बाबा पाहिजे की कोण आहेस तू? कोण आहेस? हा तुझा कशाला मृत्यू झाला? गोळ्या खाल्ल्या मी एकदम सगळ्या. का बरं? टेन्शन मध्ये. काय टेन्शन होतं? हा माझं घरात सारखी मला येडं मारायची. हा नाव काय तुझं? सारिका. हा सारिका. सारिका. काय काय त्रास दिला तू? कधी काय त्रास दिला? मला फक्त मुक्ती पाहिजे. महाराजांनी काय सांगितलं तुला? काय नाही सांगितलं, मला मुक्ती घ्यायची फक्त. हा नामस्मरण करते का नाही? हा नामस्मरण करते मी. झाड नामस्मरणाला बसले महाराज येतात का घरात? हो येतात. कालिका बघा तुम्ही सेवेला बसले सुद्धा महाराज घरात येतात स्वतः. हा दुसरं कोण आहे अजून? दुसरं मला पाठवले. हा पाठवले ना. होय कशासाठी पाठवले तुम्हाला? काय करायचं वाटलं कराय. काय करायचं लय सांगितलं? पुढं चालली होती. हा लय पुढं. एका ट्रॅक्टरचं 4 ट्रॅक्टर केलं. एका हा. 90 एकर जमीन केली. हा मग घालवलं, ह्यांचं घर तोडलं. काय काय केलं मग? घालवलं का समजा? हो. घेतलेलं समजा घालवलं. नाही घालवलं. जाऊन गेलं नाही. ही माणसं नाहीत ना कसली. हा मग ट्रॅक्टर आहे ती काय गेलं का? जमीन बी गेली. हा ट्रॅक्टर आहे, जमीन आहे. हा मग काय घालवलं मग तुम्ही? तेवढ्या पुरतं घालवलं. परत मिळवलं ना त्यांनी. होय बरं सर सांगा दुसरं कोण आहे त्याला बोलू. 5 जण आहे ना तुम्ही? ये परदेशी चल. नाही. ये परदेशी. कोण मारतंय तुला? कोण मारतंय? होय कोण आहेस तू? स्त्री का पुरुष आहेस? बोल परदेशी. कोण आहे? स्त्री का पुरुष आहेस? महाराष्ट्र शासन थांबवले. हा तू आला का लागलायस? तुलाही पाठवलंय. काय काय त्रास दिला तू घरात? हा पैसा टिकून दिला नाही घरात. हा त्याला कर्जबाजारी केला. हा 2 माणसं घालवली. माणसं कशी घालवली? एकाचा ऍक्सिडेंट केला. 3च्या चाकाखाली घातला मागच्या. हा त्याला पैसे भेटणार होतं. हा किती भेटणार होतं पैसे? दमाला होतं ना. हा त्याचं पैसे मिळणार होतं त्याला. ते मला पाहिजे होतं. माझ्या पुढे गेलं असतं ना ती. मग किती भेटणार होतं पैसे त्याला तुझ्या पुढे जायला? 4 लाख तर भेटणार होतं. 4 लाख भेटणार. 25 वर्ष मग कुठे केला ऍक्सिडेंट? केलं ना. 19/9/2000 वर मंगळवार दुपारी 3 वाजता ट्रक खाली घालवलं. होय मग जागेवरती केलं का? जागेवर घालवलं. डोकं फोडलं. डोकं. हा. बघा शक्य काय करू शकतात म्हणजे आपण विचार बी करू शकत नाही. त्याच्या बाहेरचा विचार करू शकतो आपण. अजून काय काय त्रास केला? अजून काय नाही. उपजारी नाही दिला. हा कधी बसलो तुम्ही महाराजांनी गावला? मग 1.5 वर्ष झाली. हा सेवा करते घ्यायच्या घरातली. हो सगळी सेवा करतात. सेवा केल्यावर काय होतं घरात? सेवा केल्यावर काय होतं? महाराज येतात की. येतात का महाराज? हा मुक्ती घेणार आहे का? हो मी मुक्ती घेणार आहे. हा हो. प्रभाव काढून घ्या समजा. चला बघा शक्ती जरी एकाच्या अंगात असली तरी आपण काय करतो? सर्वांना घरी ठेवतो आणि दोघं नाही ते एक जणच बघा येतो. जर घरात जर अशी शक्ती असली तर त्या आरतीला बरोबर संचार होतो ना. त्यासाठी पूर्ण कुटुंब तुम्हाला बोलवलं जाता येतं. म्हणजे आरतीला स्वतः महाराज संचार घेते. तिथं कोणी हात लावलाय का अजिबात झाडाला? सर साईडला चल. सर साईडला पूर्ण झाडाला सोड. बघा वाईट शक्ती असा कोणत्या प्रकारे आपल्याला त्रास देतात हे आता तुम्ही बघितले. पण आता वाईट शक्ती असतात का नसतात हे कसं ओळखायचं? अमावस्या पौर्णिमेच्या आधीचे 2 दिवस, त्याच्यानंतरचे 2 दिवस, अमावस्या पौर्णिमेचा दिवस शनिवार, या दिवशी आपल्याला त्रास होत असेल, भांडणं होत असतील, पैसा जात असतील, माणसं आजारी पडत असतील, तर समजून जायचं की बाबा आपल्या घरी असा काहीतरी त्रास आहे. मग या वाईट शक्तीच्या त्रासातून आता आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर बाहेर कसं पडायचं? तुम्ही बाहेर कुठं तरी जाता, इकडे तिकडे जाता, तुम्हाला उतारा बितारा काहीतरी सांगितलं जातं. लिंबू टाका, नारळ टाका, बकरं द्या, कोंबडं द्या असं सांगितलं जातं. पण आपल्या इथं श्रीदत्त देवस्थान साप येतं. तुम्हाला असला काही प्रकार सांगितला जात नाही. फक्त इथं नामस्मरण करायला सांगितलं जातं.
सकाळ संध्याकाळी नामस्मरण करायचंय, सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास. ओम क्रीम कालिकाय नमः या मंत्राचा अर्धा तास आणि ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 1 तास नामस्मरण करायचं आहे. सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास. अगरबत्ती लावून सर्वांनी एकत्र बसून करायचं आहे. तुम्ही सर्वजण एकत्र बसून जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुमच्या भक्तीचं वलय एवढं वाढत असतं. या वाईट शक्तींना आता जसा इथं जसा त्रास झाला की आपण सर्वांनी एकत्र मिळून नामस्मरण केलं, तसं सर्वांना या वाईट शक्तींना त्रास होत होता. म्हणजे तुम्ही नामस्मरण चालू केलं की दत्त महाराज तुमच्या घरी येत असतात. मग दत्त महाराजांना तुमच्या घरी आणायचं का नाही आणायचं हे तुमच्या हातात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अंडी मटण दारू हे सोडावं लागतं. 3.5 महिन्याची इथं तुम्हाला सेवा दिली जाते 11 गुरुवारची. या 11 गुरुवारमध्ये तुम्ही 100% मोकळं होता येतं. तुम्हाला फक्त काय करायचंय, मनापासून तर मन धन अर्पून मनात कोणत्याही प्रकारचं किंतु परंतु न ठेवता व्यवस्थित सर्वांनी नामस्मरण करायचंय. सर्वांनी एकत्र बसून नामस्मरण करायचंय. समजा एखाद्या घरात एखाद्याला जमत नसेल किंवा कामाला असेल, कुठं बाहेर असेल, काय असेल, तर त्याने वेगळं केलं तरी चालेल. परंतु घरात जेवढे लोक आहेत तेवढ्याने तरी व्यवस्थित नामस्मरण केलं पाहिजे. लहान मुलं असतील त्यांच्या कानावर तरी पडू द्या किंवा म्हातारी माणसं वगैरे असतात बेडवर झोपून असतात वगैरे, त्यांच्या कानावर तरी पडू द्या बाबा तुम्ही व्यवस्थित नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा व्यवस्थित नामस्मरण कराल तेव्हा वाईट शक्तींचा संचार होतो. पहिले 5 गुरुवार म्हणजे तुमची सेवेचं वलय म्हणजे भक्तीचं वलय तुमच्या वाढेपर्यंत या वाईट शक्ती ज्या असतात ते तुम्ही नामस्मरण करू नये म्हणून तुम्हाला या वाईट शक्ती जास्त त्रास देतील. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा त्रास म्हणजे आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा स्वरूपाचा तुम्हाला त्रास देतील. म्हणजे एक वेळ असं येईल की तुम्हाला असं वाटेल की उगाच या फांद्यात पडलं म्हणून, या फांद्यात पडलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटेल तुम्हाला. परंतु तुम्ही व्यवस्थित नामस्मरण केलं, विश्वास ठेवून दत्त महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे, कालिका मातेवर विश्वास ठेवायचा आहे, तुम्ही 100% या वाईट शक्तीच्या त्रासातून बाहेर पडणार आहे. 3.5 महिन्याची तुम्हाला इथे सेवा दिली त्या 11 गुरुवार तुम्ही जर व्यवस्थित केलं नामस्मरण आणि अभिषेक, गुरुवारी मंगळवार अभिषेक करायचा आहे. गुरुवारी दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे, मंगळवारी कालिका मातेला अभिषेक करायचा आहे. आता ही सेवा कशी करायची, अभिषेक कसा करायचा, याच्या नियम अटी काय आहेत ते तुम्हाला इथं व्यवस्थित सांगितलं जाईल. ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कोणीही घरी गेल्यानंतर परत फोन करायचा नाही की बाबा आम्हाला समजलं नाही काय करायचं आहे, कसं करायचं आहे. इथं जे तुम्हाला सांगितलं जात आहे ते व्यवस्थित ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं आहे.